नक्की सुस्मिता, अनेक कार्यकर्ते तिथे जमलेले आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायच्या आहेत, उद्धव ठाकरेंचं अभिष्ट चिंतन करायचं आहे। खूप गर्दी जमलेली आहे। लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत या सगळ्या संदर्भात? म्हणजे उद्धव ठाकरेंना जे भेटायला आलेले आहेत त्यांच्या संदर्भात त्यांच्याशी काही संवाद साधता येईल का सुस्मिता? नक्कीच आपण बघतोय की खरं तर प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे। राज ठाकरे यांच्या भेटीनंतर सुद्धा अनेक लोक अजूनही उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी थांबलेले आहेत। काही लोक आपल्या सोबत आहेत। खरं तर ज्या पद्धतीची ही सगळी गर्दी आहे ती गर्दी प्रचंड बोलकी आहे। काय सांगाल आजच्या दिवशी हे चित्र जे महाराष्ट्रानं पाहिलं त्यांना भूतोन भविष्यती असं चित्र होतं का? राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावे ही पूर्ण मराठी माणसाची एक इच्छा होती। आज ती इच्छा पूर्ण झालेली आहे आणि सर्वसामान्यांना जे हवंय ते आज झालेलं आहे। ताई काय सांगाल, तो आनंद आज तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसतोय? अर्थातच मी विरार शहर संघटक वंदना नांदवीकर, आम्ही उद्धवजींच्या वाढदिवसाला अति उत्साहाने सर्व जोमाने इथून आलेलो आहोत आणि त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देत आहोत। आज राज ठाकरे सुद्धा आले होते। हो, तो एक आमचा विजयोत्सव आहे की आमचं कित्येक वर्षाचं स्वप्न होतं की राजसाहेब आणि उद्धव साहेब हे एकत्र यावेत आणि ते स्वप्न आज साकार झालेलं आहे, म्हणून आम्हाला अति आनंद झालेला आहे आणि तो आनंदोत्सव आम्ही आमच्या विभागात सर्वत्र साजरा केलेला आहे। कपाशी भरता अर्थात कापसाचा हार घेऊन तुम्ही आलात, काय नेमकं मनात भावना आहेत? कापसाचा हार याकरता आणला की उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस सर्वात जास्त म्हणजे शेतकऱ्याला खूप मदत केली, कर्जमाफी केली पहिल्याच मीटिंगमध्ये 2 लाखापर्यंत आणि पूर्ण कापसाला, सोयाबीनला, कपाशीला, सोयाबीनला आणि तुरीला, सोयाबीनला 8,000 रुपये क्विंटल, तुरीला 12,000 रुपये क्विंटल आणि असा भाव दिला। आणि मला एवढं सांगायचं आहे की या सरकारने या निवडणुकीत आश्वासन दिलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहोत आणि लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार आहोत, सोयाबीनला 7,000 रुपये क्विंटलचा भाव देणार आहोत। तर यांनी हे आश्वासन कुठलंही पूर्ण केलं नाही, म्हणून मी माझ्या दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत। साहेबांना कोरोनाचा काळ होता, शासनाची तिजोरी खाली असताना सुद्धा कर्जमाफी दिली। मी आज मुंबईकरांना साहेबाच्या वाढदिवसा दिवशी रक्तानं पत्र लिहून आणलं की या सरकारच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका, शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा, एवढंच मला या ठिकाणी। राज ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत जोडले गेले। राज ठाकरेंनी आज भेट घेतली, साहेबांनी आज भेट घेतली। खरं तर महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालेला आहे। पुन्हा उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील। उद्धव साहेब आणि राजसाहेबांची ताकद ही महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार आहे। बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार आहे अशा पद्धतीचा आशावाद जो आहे अनेक शिवसैनिकांकडून व्यक्त केला जातोय। संपूर्ण मातोश्रीच्या परिसरामध्ये जर आज आपण बघितलं तर जे जुने, नवे आणि नव्या उमेदीचे शिवसैनिक आहेत त्यांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे। प्रसन्न आहे वातावरण, कारण वाढदिवसाचं जरी निमित्त असलं तरी सुद्धा यातनं आगामी चित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय असणार आहे ते आपल्याला स्पष्ट पाहायला मिळणार आहे। यापूर्वी ज्यावेळेला मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही भावंड एकत्र आलेली होती त्यावेळेला एक राजकीय चर्चा, आरोप प्रत्यारोप जे पाहायला मिळत होते की राज ठाकरेंकडनं कुठल्याही पद्धतीनं थेट आम्ही एकत्र निवडणूक लढणार आहोत किंवा आमची युती आहे, आम्ही दोघं भावंड एकत्र आहोत अशा सूचना दिल्यात आलेल्या नव्हत्या। अनेकदा मनसेच्या नेत्यांकडनं सुद्धा याबद्दल स्पष्ट भूमिका व्यक्त केली जात नव्हती, परंतु आज जे चित्र महाराष्ट्राने पाहिलं आहे, आज जी घटना घडली आहे, आज जी भेट घडली आहे, हा बंधुमिलाप महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अतिशय महत्त्वाचा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एकाच मंचावरती कौटुंबिक सोहळा शुभेच्छा देण्यासाठी, अभिष्टचिंतनासाठी आलेले आहेत, परंतु ज्या पद्धतीचं चैतन्य मनसे आणि शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे ते मनसे सैनिकांच्या आणि शिवसैनिकांसाठी नवीन समीकरणाची नांदी म्हणावी लागेल।